आज डॉक्टरांकडे जाणं झालं. तर डॉक्टरांनी मला सांगितलं 1 वर्षातून 2 महिने हा कोर्स केलाच पाहिजे. तुम्हीच नाही तर प्रत्येक लेडीजनं केलाच पाहिजे. तू कोणता कोर्स आहे सांगतेस? पण त्या अगोदर अखिलेश चांगलाच मजाकच्या मूडमध्ये आला होता आणि आम्ही छान त्याची मजा घेत होतो दोघंही नवरा बायको. आता त्यालाच चांगला सेन्स ऑफ ह्युमर आलाय बघा, कळतंय सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे आम्ही त्याची मजा घेत होतो. सरांचा टाइम झाला होता शाळेचा, तेही निघाले होते. आम्ही दोघं लवकर कामं आवरून मग निघालेलो होतो मायलेक आणि दवाखान्यात गेलो डेंटिस्टकडे. आता इथं माझा चेहरा गंभीर बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की मला किती टेन्शन आलंय ट्रीटमेंटचं. पण दरवर्षीच ही दाताची ट्रीटमेंट माझ्या मागे लागते. असं वाटतं की दातच पाडून घेऊ का काय की. पण डॉक्टरांनी सांगितलं की अजिबात तिथं हायघाई करायची नाही. कॅल्शियमच्या गोळ्या प्रत्येक स्त्रीनं 1 वर्षातून 2 महिन्याचा कोर्स केलाच पाहिजे. आता मी तर चालू केलाय. तुम्हाला जर चालू करायचं असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन चालू करू शकता. इथे मी आता वरती आले, झाडं बघितले तर सगळे सुकून गेलेले होते. माती पूर्णच सुकली होती. म्हणलं हायघाई आपल्यालाच भोवायला आपले झाडं जळून जातील, त्याच्यामुळे पटकन पाणी घेतलं आणि सगळ्या झाडांना टाकलं. इथं छान माझ्या मोगऱ्याचे फुलं आलेत, स्वस्तिकचे पण फुलं आलेत. ही काडी तर फक्त सरांनी टोचली होती बरं का मातीमध्ये, पण याला सुद्धा फुलं यायला लागलेत. कमाल वाटते अशा निसर्गाची की छोट्या छोट्या गोष्टी असतात पण आनंद देणाऱ्या असतात. ही कळशी माझ्याकडे किती दिवसाची जुनी पडलेली होती, त्याच्यामध्ये हे रोपट लावलं तर त्याला पण छान फुलं यायला लागले. आता हे गवत कशाचं आहे मला माहिती नाही. शेजारणीनं रोप दिलं होतं आणि ते कुंडीमध्ये लावलं, पण त्याला काही येत नाहीये. आता हे झाडच कशाचं आहे मला ते काही समजत नाही. इथे चांगलीच माती कोरडी झालेली बघून माझं मन दुखी झालं होतं. मला वाटत होतं दुर्लक्ष झालेलं बघून मला दुःख होत होतं. आता मात्र दुर्लक्ष करणार नाही बरं का. छान असा मोगऱ्याचा वास घेत घेत खाली गेले आणि बाकीचे कामं केले. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत